आहे आणि तुम्ही सर्वजण हे गुरुचरित्र पारायण हे जीवनात येऊन नक्की एकदा तरी करा. या पारायणामुळे खूप लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्यांचं दुःख असेल, दारिद्र्य असेल, कोणतेही दोष असतील, पितृदोष असेल, सर्पदोष असेल किंवा वास्तुदोष असेल, जर तुम्ही घरामध्ये हे पारायण केलं तर तुमचा वास्तुदोष हा जात असतो. त्यामुळे खूप फलदायी आणि शुभ असं हे पारायण आहे. ते आत्ता डिसेंबर महिन्यात चालू होणार आहे. तर तुम्ही याची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती जाऊन बघा किंवा यूट्यूबवरती सर्च मारून बघा. हे गुरुचरित्र पारायण हे तुम्ही नक्की करा. आणि या पारायणामध्ये खूप लोकांना काही संकेत श्री दत्त महाराज देत असतात, स्वामी महाराज देत असतात. तर हे संकेत तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपलं जीवन बदलणार असतं. आणि गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये आपण श्री गुरुदत्त महाराज यांची नित्यनियमाने पूजापाठ करत असतो. त्यांचं जे चरित्र आहे, पोथी आहे ती वाचत असतो, त्यांची सेवा करत असतो. आणि आपल्याला सेवेचा मेवा म्हणून ते आपल्याला काही संकेत देत असतात, काही अनुभव आपल्याला देत असतात, की त्यामुळे आपली ऊर्जा वाढावी आणि अजून आपण विश्वासाने या सेवेमध्ये त्यांच्या खंड पडू नये यासाठी ह्या गोष्टी घडत असतात. किंवा आपल्या लक्षात येत नाही, आपण सेवा करत असतो, पण कधी-कधी आपल्या लक्षात येत नाही की दत्त महाराज आपल्याला काहीतरी संकेत देऊन गेलेले आहेत किंवा आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही नीट काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. त्यामुळे असे जर अनुभव तुम्हाला आले असतील ह्याच्या आधी कधी, तर आमच्याशी शेअर करायला विसरू नका. या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा. आपण आपलं कार्य नित्यनियमाने करत असतो, पार पाडत असतो, पण ही आपली जी भक्ती आहे, सेवा आहे, ती देवापर्यंत पोचत असेल तर पोचपावती म्हणून आपल्याला दत्त महाराज हे अनुभव देत असतात. तर महाराज आपल्याला काही संकेत देत असतात आणि आपण समजून जायचं असतं की त्यामुळे दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत, आपल्या सेवेतून ते खुश आहेत, कारण त्यातून आपल्याला पण दत्त महाराजांचा आशीर्वाद भेटत असतो. आपल्या घरामध्ये देखील त्यामुळे खूप चांगले परिवर्तन होत असते आणि घरामध्ये चांगल्या गोष्टी देखील घडत असतात. त्यामुळे आपल्या जीवनामधील जे काही दुःख आहे, गरिबी आहे, कष्ट आहे, ते पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जी पूजापाठ करताय त्याचं तुम्हाला फळ भेटलं आहे की नाही हे सांगणारे हे संकेत आहेत. तर पहिला असा संकेत आहे, तुम्ही पारायण करत आहात किंवा वाचत आहात त्या कालावधीमध्ये, तुम्ही पारायण वाचत आहात त्या काळामध्ये तुमच्या दरवाजामध्ये जर कुत्रा किंवा गाय आली तर तुम्ही समजून जावा की दत्त महाराज तुमच्या घरात आले आहेत. म्हणूनच कुत्रा व गाय तुमच्या दरवाजामध्ये आले आहेत. काही लोकांना तर असा अनुभव देखील आलेला आहे आणि या पारायणाच्या काळामध्ये त्यांच्या दरवाजामध्ये कुत्रा गाय येऊन बसलेले आहेत. अशा घटना घडलेल्या आहेत व्यक्तींच्या जीवनामध्ये. साक्षात गुरुदेव दत्तच त्यांच्या घरामध्ये वास करत होते या पारायण काळामध्ये. तेव्हा त्यांच्या दरवाजातून 7 दिवस गाय हलली नव्हती. असे देखील अनुभव खूप लोकांना आलेले असतात. आणि असा जर अनुभव तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतो. त्यामुळे तुम्ही या पारायण काळामध्ये नीट काळजीपूर्वक तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत किंवा तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुसरा असा संकेत आहे ते म्हणजे 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुमच्या दरवाजामध्ये जर कोणी काही मागायला तुम्हाला आलं, अगदी शेजारी जरी तुम्हाला काही मागायला आला, तरी समजून जा की हे गुरुदेव दत्त महाराजच आहेत जे तुम्हाला हे संकेत देत आहेत. कारण 12 ते 12:30 ही वेळ गुरुदेव यांच्या भिक्षेची वेळ असते आणि त्यावेळेस जर कोणी आपल्याकडे काही मागितलं या पारायण काळामध्ये, तर ते साक्षात गुरुदेव दत्तच असू शकतात. त्यामुळे तुम्ही या वेळेत कोणालाही दान धर्म करायला विसरू नका. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीही यावेळेस तुम्ही दान करू शकता. त्यामुळे हा संकेत सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पारायण काळात दत्त महाराजांचं फूल किंवा हार खाली पडणं हा खूप लोकांना आलेला हा अनुभव आहे. हा एक चमत्कार घडलेला आहे. आरती करायच्या वेळेस किंवा नैवेद्य दाखवायच्या वेळेस असा साक्षात्कार खूप वेळा घडलेला आहे. साक्षात अक्कलकोटमध्ये सुद्धा नैवेद्याच्या वेळेस फूल खाली पडलेल्याचा अनुभव खूप वेळा घडलेला आहे. दत्त महाराज किंवा स्वामी महाराज यांचं फूल हार खाली पडत असतो तेव्हा आपल्यावर त्यांची कृपा होत असते असं मानलं जातं. तिसरा असा संकेत आहे आणि हा अनुभव मी देखील अनुभवला आहे. काल भैरव जयंती आत्ताच झाली, त्या दिवशी मला देखील काल भैरव यांच्या मंदिरात जायचा
प्रसंग आला आणि मी त्यांच्या मंदिरात गेले होते. तेव्हा आम्ही सर्वजण तिथे गेल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर आम्ही कालभैरव अष्टक सर्वजण एकत्र मिळून बोलत होतो. आम्हाला पॅम्पलेट दिले होते आणि त्या पॅम्पलेटवरती वाचून आम्ही कालभैरव अष्टक बोलत होतो. तर अशामध्ये मला अचानक माझं मन भरून आलं होतं आणि मला रडायला येत होतं. अचानक माझ्या काळजामध्ये खूप विचित्र असा अनुभव मला या दिवशी आला होता आणि मला खूप असं कालभैरव यांच्या एकदम जवळ गेलेल्याचा अनुभव आला आणि मला रडू आवरेना असं मला झालं होतं. एवढा हा अनुभव मला त्या दिवशी आला होता. तर काही लोकांना ही पोथी वाचताना किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण करताना देखील असे अनुभव येत असतात. त्यांचं अगदी मन भरून येत असतं किंवा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण अगदी दत्त महाराजांच्या पायाजवळ पोचलेलो आहोत. आपलेच आहेत दत्त महाराज आणि बाकी कोणाचे नाहीत, एवढा त्यांना दृढ विश्वास त्यांना वाटत असतो. आणि एक आपल्या माणसाला भेटल्यानंतर, खूप दिवसातून भेटल्यानंतर, समोर बघितल्यानंतर आपल्याला कसं अगदी भरभरून येत असतं, खूप आनंद होत असतो, आनंदाश्रू येत असतात. त्याप्रमाणे ही पोथी वाचताना किंवा त्यांचं नामस्मरण करताना या पारायण काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही समजून जा की दत्त महाराजांची कृपा ही तुमच्यावरती आहे, त्यांचा आशीर्वाद हे तुमच्यापर्यंत आहे, म्हणून तुमच्या मनामध्ये ही अशी चलविचल चालू झालेली आहे. चौथा असा आहे की पारायण तुम्ही करत आहात ते तुमचं निर्विघ्नपणे पार पडणं म्हणजे खूप भाग्याचं असतं. तुमची सेवा पोचली आहे म्हणूनच तुमचं पारायण हे निर्विघ्नपणे पार पडलं आहे. त्यामुळे दत्त महाराजांनी तुमची सेवाही स्वीकारलेली आहे याचा असा अर्थ होता. पाचवा असा संकेत आहे आणि हा खूप महत्त्वाचा संकेत आहे. जर तुम्ही रात्री झोपताना या पारायण काळामध्ये तुम्ही डोळे बंद करत असाल आणि तुमच्या डोळ्यासमोर सतत स्वामी महाराज किंवा दत्त महाराज यांचं चित्र सारखं समोर येत असेल, हा सुद्धा खूप लोकांच्या बाबतीत घडलेला अनुभव आहे. आणि हा प्रसंग आपल्या बाबतीत देखील घडणं म्हणजे खूप भाग्याचा आणि खूप मोठा आहे. काही लोकांच्या डाव्या खुशीवरती झोपल्यानंतर साक्षात दत्त महाराज त्यांच्या स्वप्नात येत असतात आणि त्यांना दर्शन देत असतात. या पारायण काळामध्ये असे अनुभव खूप लोकांना येत असतात आणि हे अनुभव खूप लोकांनी अनुभवले आहेत आणि हे सत्य अनुभव आहेत. अगदी बाकी कधी नाही, पण या पारायण काळामध्ये असे अनुभव दत्त महाराज आपल्याला देतच असतात, स्वामी महाराज आपल्याला देत असतात. त्यामुळे तुम्ही देखील असे अनुभव या पारायण काळामध्ये तुम्हाला भेटत असतील तर तुम्ही आवर्जून त्याकडे लक्ष द्या किंवा ते समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हाच या व्हिडिओ मागचा उद्देश होता. जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्तांबद्दल एक लाईन लिहायला विसरू नका. आणि तुम्ही देखील जर गुरु दत्त पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि मी तर सर्वांना विनंती करेन की हे पारायण आपण सर्वांनी करूयात आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करूयात. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.